नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे YouTube चॅनलमध्ये. आणि मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. आणि आज बनवणार आहे पावभाजी एकदम स्पेशल. तर नेहमीप्रमाणे मार्केटमधून आणलेलं आहे सर्व महाजन मार्केटमधून. चला तर मग आज बनवूया पावभाजी. तर पहिल्यांदा ट्राय करतो पावभाजी. आणि मला तर बनवता येत नाही, पण मी ट्राय करतो आणि प्रयत्न करत राहायचं. प्रत्येक गोष्ट काय भेटत नाही आपल्याला, त्याच्यामुळे प्रयत्न करत राहायचं. तसंच मी आता ट्राय करणार आहे पावभाजी. बघूया कशी होते बघ. टॅटूची स्पेशल पावभाजी. चला तर मग बनवूया. आता वेळ पण कमी आहे, आत्ता त्याचं काम आणि थोडा फ्रेश होतो आणि मग सुरुवात करतो. हे बघा, भाजी घेऊन आलो मी मार्केटमधून आणि ती आता कटिंग करून घेणार आहे आपण. फ्रेश भाजी घेऊन आलो आणि मसाले वगैरे पण आणलेत. हे बघा पावभाजीचे. आणि बटर पण आणला आहे. तसंच मटरसुद्धा घेऊन आलो आणि पावसुद्धा आणलेत. तर आता आपण त्याला बॉईल करणार आहोत आणि मस्त एकदम स्पेशल होणार आपली आजची पावभाजी. चला तर मग बॉईल करायला लागूया भाजी. पावभाजीसाठी लागणारी सर्व भाजी घेतली मी. गाजर आहे, फ्लॉवर आहेत, शिमला मिरची आहे, मटर घेतलेत आणि रस बी घेतले आणि थोडी मिरची कट केली. तर आता आपण बॉईल करणार आहोत भाजी. चला तर मग बॉईल करूया भाजी. एकदम स्पेशल होणार आहे पावभाजी. फर्स्ट टाइम करतोय मी. जर व्हिडिओ आवडला तुम्हाला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. चलो, थोडे कांदे आणि टोमॅटो घेतलेत. हे सुद्धा लागतील आपल्याला ग्रेव्हीसाठी. तर ग्रेव्ही करणार आहे, कटिंग करून घेतो कांदा आणि टोमॅटो. आता कांदा आणि टोमॅटो आणि कोथिंबीर कापून घेतले. आपल्याला ग्रेव्ही करायची याची. तर भाजी घेतली सर्व आणि आता थोडी धुवून घेतो. भाजी आता बॉईल करायला ठेवतो 15 ते 20 मिनिटं. मग आपली भाजी तयार होईल. जो आपण कांदा आणि टोमॅटो कटिंग करून घेतला आणि प्लस कोथिंबीर, ती आता मी फ्राय करणार आहे. आणि ग्रेव्ही एक नंबर होईल आपली. फर्स्ट टाइम करतो पावभाजी. जर चुकलं तर नक्की सांगा. आता झाले आणि मिक्सरला लावून घेतो. थोडं थंड झाल्यानंतर पण आपली भाजी बॉईल होते. 20 ते 15 मिनिटं जातील अजून. आपली टोमॅटो आणि कांद्याची ग्रेव्ही प्लस आपली जी भाजी असणार आहे त्याची ग्रेव्ही घेतली. आणि आता मसाले घेतलेत. पावभाजी मसाला, तिखट, मीठ. जसं आपण बनवतो तसं नॉर्मली मी बनवणार आहे आज. आणि पहिल्यांदाच ट्राय करतोय. नक्की स्पेशल होईल, कारण सर्व बनवतो मी. बिर्याणी बनवतो, काही असेल जेवण घरगुती सर्व बनवतो मी. तसंच आता पावभाजी सुद्धा बनवणार आहे. भाजीसाठी आपण टोप घेतला आहे, ह्याच्यामध्येच बनवणार आहे मी. चला तर सुरुवात करूया आता भाजी बनवायला.
तर भाजी आता थोडी मसाल्यामध्ये फ्राय करतो आणि थोडा 2 झाकण मारले थोडा वेळ. ओके 2 मिनिटं झाले आणि आता त्याच्यामध्ये कांदा टोमॅटोची ग्रेव्ही जी केली होती ती ॲड करतो. आपली भाजी आता बनणार 10 मिनिटात. एकदम स्पेशल पावभाजी, टॅटूच्या आजची स्पेशल पावभाजी. कधी येत आहे मग खायला स्पेशल पावभाजी आपल्या हाताची. तर थोडं लिंबू घेतो आतमध्ये. पावभाजी आपल्या हातातच बनली एकदम स्पेशल. एकदम स्पेशल पावभाजी ट्राय केलं. बघूया आता कशी होती. थोडा वेळ होतो. फायनली आपली झाली पावभाजी एकदम स्पेशल. आणि बटर वगैरे टाकला आतमध्ये. बघा एकदम स्पेशल. पाव पण घेतलेत आणि आता त्याला बटर लावतो. एकदम टेस्टी होईल आपली पावभाजी आजची. फायनली आपलं पावभाजी तयार आहे. पाहू शकता एकदम घरगुती पावभाजी स्पेशल. पावभाजी तर एकदम स्पेशल झाली माझ्या आजची. तर तुम्ही सुद्धा या पावभाजी खायला नक्कीच या. आणि एक लाईक आणि एक सबस्क्राईब टॅटूच्या वाल्याला करा. नक्कीच सपोर्ट करा. तर या मग लवकरच पावभाजी खायला. फायनली आपली पावभाजी तयार आहे एकदम स्पेशल.